आपण जेव्हा बाहेरून कोणती गोष्ट आणतो, खरंच आपण ती एवढी परफेक्ट जशी आपण ती घरी आणि चांगल्या गोष्टीमध्ये किंवा नॅचरल पद्धतीने आपण ती बनवत असतो. पण आपण जेव्हा बाहेरून ती गोष्ट आणतो, खरंच ती अनहेल्दी नसते का? तर असतेच. त्याच्यामध्ये बरीचशी प्रकारची भेसळ केलेली असते. तर आज आपण बघणार आहोत असा व्हिडिओ की जो खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे आणि करण्यासाठी सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. तर हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की तूप बऱ्याच जणांना असं वाटतं की लाँग प्रोसेस आहे, मोठी आहे, पण खरंच ती सोपीसुद्धा आहे. आणि जेव्हा आपण दुधापासून पार तुपापर्यंत जर स्ट्रगल करत असतो ना, तेव्हा खरंच तूप बघण्यामध्ये सुद्धा खरंच खूप आनंद असतो. तर हे बघा, आता रोज जसं मी दाखवलं की अशी रोज आपण दूध व्यवस्थित गरम करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. वरती ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल, कारण फ्रीजमध्ये ठेवलं की अगदी दाटसर साय येते. आणि रोज आपण दुधावरची जी साय असते ना, एका पातेल्यामध्ये जमा करायची. आता तुमच्याकडे जण असेल, जसं तुम्ही दही टाकतात तर असेल तुम्ही टाका, नाही टाकलं ना तरीसुद्धा जेव्हा आपण जसं आपल्याला उद्या लोणी काढायचं आहे आणि आज आपण ते बाहेर ठेवायचं, तर बाहेर ठेवताना त्याच्यामध्ये थोडंसं दही किंवा ताक जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता. आणि जे आपण जितके दिवस आपण वरची साय काढून ते फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीझरमध्ये ठेवायचं, जेणेकरून तो कुबट किंवा जो कोणता वास असतो, जसा आपल्याला वास येतो ताकाचा, जेव्हा आपण तूप बनवतो तेव्हा लोणी काढून घेतो तेव्हा ताकाचा एक वेगळा वास येतो, तर तो खरंच येत नाही. त्यामुळे काय करायचं, जेव्हा आपण साय जी असते आपण जमा करत असतो ना, तेव्हा ती साय काढून झाली की ते पातेलं लगेच फ्रीझरमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्या ताकाचा वास येत नाही. आता इथे ना मी सगळ्यात सोपं सांगते. आता इथे जे आपण हे व्यवस्थित आणि आदल्या दिवशी आपण ना ते व्यवस्थित विरजण लावून घ्यायचं आणि सकाळी आता आपण लोणी काढू शकतो. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये ना थोडा वेळ मी असं फिरवून घेतलं, म्हणजे जेणेकरून काय होतं की आपला टाईमसुद्धा वाचतो आणि जी आपली प्रोसेस असते ताक करण्याची किंवा आपल्याला लोणी आणण्याची ती पटकन होते. आता जेव्हा आपण ना मिक्सरमध्ये फिरवतो तेव्हा त्याला वेळही खूप म्हणजे प्रचंड वेळ जातो, पण काय होतं की त्याला असं म्हणजे फेसाळलेलं लोणी आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे ते खूप जरी फिरवलं तरी असं फेसच आल्यासारखं वाटतं. पण ते न होण्यासाठी आता इथे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, कारण टाईम वाचतो. आणि जर ऋतूप्रमाणे म्हटलं ना, तर तुम्ही थंडीमध्ये केलं तर त्याच्यासाठी गरम पाणी वापरायचं, आणि जर उन्हाळ्यामध्ये करत असाल ना तर त्याच्यासाठी आपल्याला थंड पाणी वापरायचं. मग तुम्ही बर्फाची क्यूज वापरू शकता किंवा जर तुम्ही पाण्याची बॉटल ठेवायची फ्रीजमध्ये आणि तीसुद्धा ते थंड पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हे बघा, थोडंसं लगेच रवीने हलवलं की साईडला जे लोणी तयार होतं, पण तेच जेव्हा आपण प्रोसेस मिक्सरमध्ये करतो ना तेव्हा ते फेसाळतच जातं. आणि जर ती पूर्ण प्रोसेस आपण रवीने केली ना तर रवीने करण्यासाठी टाईमसुद्धा लागतो. पण मग ह्या दोन्ही गोष्टींचं कंबाईन केलं की आपल्याला लोणी लवकर येतं. म्हणजे खूप जास्त वेळ आपल्याला खर्च करण्याची गरज नाही, कमी मेहनत आहे आणि पटकन तयार होतं. आपण थोडंसं मिक्सरमध्ये काढलं, थोडंसं फिरवलं ना बाहेर काढून, लगेच लोणी येतं. पण आता आपण लोणी आलं की त्यावर लगेच ते काढायला घ्यायचं नाही. त्यावरती काय करायचं, थोडंसं पाण्याचंच आपण शिंपडलं तसं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि एक 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. जेणेकरून काय होतं की त्याच्यावरती जो लोण्याचा पूर्ण थर असतो खालपर्यंत व्यवस्थित सगळा बाजूला किंवा जो आपल्या ताकामध्ये मिक्स झाला आहे तो सगळा एक थर म्हणजे असं थर आल्यासारखं होतो लोण्याचा, आणि आपल्याला काढायलासुद्धा सोपं जातं. आता बघा, 5 ते 10 मिनटं हे मी बाजूला ठेवलं आणि परत ज्याच्यामध्ये आपण दही टाकत होतो किंवा रोज साय टाकत होतो त्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं. आता पाणी घेतलं, हे बघा छान असं लोणी भरपूर असं आलेलं आहे. त्यामुळे काय होतं की लोणीसुद्धा भरपूर येतं. आणि मिक्सरमध्ये काढलं ना की नुसता असा फेस होतो, त्यामुळे लोणी आपल्याला तितकंसं फार भेटत नाही. आणि असं जर करायचं म्हटलं रवीने तर त्याला खूप टाईम लागतो. तर हे बघा, लोणीसुद्धा अगदी मस्त निघालेलं आहे आणि आपल्याला सहजरित्या काढता येतं. असं जर थर व्यवस्थित आला ना, आपल्याला हाताने सुद्धा सहज लोणी काढता येतं. तर ह्या पद्धतीने आपण सगळं लोणी काढून घेऊया. आता जे रवीला आहे थोडंफार चिटकलेलं ते सुद्धा हाताने असं पुसून घ्यायचं. शक्यतो जेव्हा आपण लाकडी रवी वापरतो ना, त्यामुळे त्याला खूप असं चिटकत नाही, पण जे थोडंफार आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया.
हे बघा तुम्ही बघू शकता, अगदी सहज पटकन आपण लोणी काढू शकतो. तर इथे आपलं संपूर्ण लोणी असं काढून झालेलं आहे. तर बाजूला असं थोडंसं पाणी आहे खाली. आता बाजूला फक्त लोणी घट्ट असं गोळा करून घ्यायचं. आणि हे लोणी जेव्हा आपण कढवतो ना, तेव्हा 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायचं, जेणेकरून जो ताकाचा आंबटपणा असतो ना लोण्यामध्ये उतरलेला, तो कमी होतो. आणि जे आपलं आता हे लोण्याखालचं पाणी जर तुम्हाला असं वाटेल की ताकात टाकू शकता, नाही तर मग टाकून तुम्हाला द्यायचं असेल तर टाकूनसुद्धा देऊ शकता. आता हेच मी काही 8 दिवसाचं लोणी जे ह्या आधी केलं होतं, हे मी तसंच फ्रीजमध्ये ठेवते. आणि 8 दिवसाचं आणि हे आत्ता काढलेलं 8 दिवसाचं असं दोन्ही मिळून एकदाच आपण कढवून घेऊ शकतो. लोणी खूप दिवस टिकण्यासुद्धा मदतसुद्धा होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण लोणी कढवतो, आता जेव्हा आपण लोणी कढवतो ना, तेव्हा कढई कोणती वापरायची असा प्रश्न पडतो. आता जेव्हा जाड तळाची कढई आपण वापरतो ना, तेव्हा काय होतं माहिती का, ती घासायला खूप कठीण वाटतं. कारण जेव्हा ते जाड तळाची कढई असते ना, तेव्हा ते खूप असं ना, ते कडकपणा असतो ना, जो लोणी जो कढवतो त्याला, तो खूप जाड येतो. पण तीच जर कढई जर पातळ असेल ना, तर ते आपल्याला सहजरित्या घासायलासुद्धा खूप मदत होते आणि लवकर निघते. आपण चम्मचने थोडंसं घासलं की लगेच निघून जातं. आणि जर निघतच नसेल, थोडंसं त्या कढईमध्ये पाणी गरम करायचं आणि लगेच काढायचं, तर सहजरित्या घासायलासुद्धा मदत होते आणि लगेच निघून जातं. त्यामुळे तूप म्हटलं की भांडी कशी घासायची असा मोठा प्रश्न असतो, कारण ते निघत नाही, खूप मेहनतीचं काम असतं. त्यामुळे थोडंसं पाणी गरम करायचं आणि चम्मचनी काढायचं, ते लगेच निघून जातं. आणि हे सुद्धा. आणि पातळ थोडी कढई घ्यायची, म्हणजे फक्त लक्ष द्यायचं, कारण पातळ कढई घेतली की तूप आपलं जळण्याची लगेच जळायला मदत होते. पण जाड तळाची कढई असेल ना, तर तूप जे आहे ना करपतं, जरी आपण गॅस बंद केला तरी करपतं. पण जर ती पातळ असेल ना, तर आपण थोडंसं हे केलं, बंद केलं की लगेच ती थंडसुद्धा होते, म्हणजे तूप जळण्याची शक्यतासुद्धा कमी असते. तर हे बघा, आता आपण गॅसवरती कढवण्यासाठी ठेवलेलं होतं. ह्या आधीचं 8 दिवसाचं होतं आणि आत्ता एक 8 दिवसाचं होतं, किंवा 5-6 दिवस, जसं तुमच्याकडे दुधाचं प्रमाण कमी जास्त असेल त्याप्रमाणे दिवसंसुद्धा बदलतात. तुमच्याकडे जास्त दूध असेल तर ते अगदी 5 दिवसात, 2 दिवसात, 4 दिवसात असंसुद्धा होतं. आता काय करायचं, मस्त आपण तूप कढवायला ठेवलेलं आहे. तर आता हा जे काही वरचा जो पांढरा भाग आहे, नुसता फेसासारखा आलेला, तो काढून घ्यायचा. आता तो काढून घेतला की तळाला शक्यतो चिटकण्यासाठी कमी प्रमाणात तो ते उरतं. जे आपलं आहे ना लोण्याचं, ते खूप कमी प्रमाणात उरतं. आणि जेव्हा आपण कढवण्यासाठी तूप ठेवतो ना, तेव्हा ते उतू जातं. म्हणजे त्याच्यापेक्षा मग आपण काढून घेतलं की आपला गॅसही खराब होत नाही, आणि काढून घेतलं की ते कढईलासुद्धा खाली चिटकत नाही आणि तूपसुद्धा पटकन होतं. त्यामुळे आता हे आपण सगळं जे काही वरी आलेलं आहे ते अशा रीतीने काढून घ्यायचं. आता याच्यामध्ये तूप नसतं, फक्त हा फेसच आपल्याला सहज काढता येतो. अगदी वरचा काढून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने. तर हे बघा, आपण सगळा असा फेस काढल्यानंतर ह्या पद्धतीने आपलं खाली तूप राहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता हे गाईच्या जे दुधाचं आहे ना, ते तूप आहे, त्यामुळे त्याला येल्लो कलर आला आहे. आणि म्हशीचं जे असतं ना, ते थोडंसं असं पांढरं दिसतं, पण गाईचं थोडंसं पिवळसर दिसतं. तर हे बघा, खालीसुद्धा खूप असं चिटकलेलं नाही आणि लगेच आपल्या तुपाला उकळी फुटलेली आहे. आता हे बघा, बऱ्यापैकी आपल्या तुपाचा रंग ना थोडा चेंज झालेला आहे. थोडं अगदी छान पिवळा होता, तर थोडंसं आपलं म्हणजे कडलेलं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण कच्चंच तूप ठेवतो ना, तेव्हा त्या तुपाचा वास येतो, किंवा आपल्याला कुठल्याही पदार्थावरती खायचं म्हटलं की त्याचा वास येतो. पण मग ते गाईचं तूप असू दे किंवा म्हशीचं तूप असू दे, व्यवस्थित आपण ते कढवलं की त्याचं म्हणजे चवीलासुद्धा, आणि आपण कुठल्याही पदार्थावर जेव्हा घेऊन खातो ना, तेव्हा ते खरंच खूप छान लागतं. फक्त त्याला कढवायचं. आणि जर अजून एक आपण जेव्हा तूप कढवतो ना, त्यामध्ये ना, आता आमच्या आजी वगैरे पहिले सांगायच्या की जेव्हा आपण तूप कढवतो ना, तेव्हा काय करायचं, तुळशीची 1 ते 2 पानं त्याच्यामध्ये टाकायची, जेणेकरून तूप अजून छान लागतं आणि चवसुद्धा अजून छान बदलते त्याची. तर हे बघा, माझं तूप इथे मस्त असं कडवून झालेलं आहे. आणि तुम्ही खालीसुद्धा थर बघू शकता, खूप कमी प्रमाणामध्ये थर झालेला आहे जमा. त्यात हे मस्त एका दुसऱ्या पातेल्यामध्ये थंड करून गाळून घ्यायचं.
तर हे बघा आपलं तूप इतकं व्यवस्थित झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी करायलासुद्धा सोपं. आता बाहेर गेलं की आपल्याला शुद्धता भेटत नाही, भेसळयुक्त भेटतं, पण जेव्हा आपण घरी करतो त्याची चव, रंग वगैरे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते आपण घरी केलेलं पोषणच असतं. त्यामुळे बघा आता मी एका भरणीमध्ये, काचेच्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या भरणीमध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही स्टोअर करू शकता असं. आणि काचेच्या भरणीमध्ये सुद्धा मी आता दाखवण्यासाठी काचेच्या भरणीमध्ये ठेवलेलं आहे ना, तर मी स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा तूप ठेवते, मग ते व्यवस्थित राहतं. फक्त आता जेव्हा आपण तूप घेतो ना, तेव्हा असं जेव्हा आपण खिचडी किंवा काही वरण भातासोबत घेतो तेव्हा फक्त अगदी आपल्याला एवढी काळजी घ्यायला लागते की आपलं म्हणजे जेव्हा अन्न त्याच्यामध्ये काही पडायला नको, काही खरकटं वगैरे लागायला नको, जेणेकरून तूप खराब होतं. तर असं न केल्यामुळे तूप आपल्याला खूप काळ टिकवतासुद्धा येतं आणि वापरतासुद्धा येतं. तर हे बघा खूप छान असं तूप तयार झालेलं आहे, घरचं आहे. 15 दिवसात इतकं तुम्ही तुमच्या दुधाच्या ह्याने तुम्ही 15 दिवसात मी तूप इतकं केलेलं आहे. हां, आता आपण घरचं म्हटलं की छान लाडू वगैरे खूप छान होतात चवीलासुद्धा आणि असं तुम्ही करू शकता. तर इथे आपलं तूप मस्त असं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी तर मनापासून तुमचे धन्यवाद. आणि अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. तर हे बघा आता हे तूप ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं किंवा तुम्ही वर ठेवू शकता, पण मला असं थोडंसं घट्टपणे बघा तुम्ही घट्ट झाल्यावरसुद्धा कसं दिसतं आणि किती छान दिसतं, जसं अगदी घरचं आहे ना असंच दिसतंय. कारण बाहेरचं आहे ना ते काय असं दिसत नाही. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.